नमस्कार मित्रांनो, आजचा विषय महाराष्ट्र गुजरात मुंबई अहमदाबाद हायवेवरील खड्डे आणि भ्रष्टाचार. कारण हा विषय घेणं एवढं महत्त्वाचं आहे की ह्या रस्त्यावरती जर तुम्ही प्रवास करत असाल ना तर तुम्हाला अनुभव भरपूर येतील. एवढ्या रस्त्यावरती खड्डे आहेत, एवढ्या ठिकाणी रस्त्याला डायव्हर्जन आहे आणि एवढ्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे की तुमचा प्रवास ह्या रस्त्यावरती सुखाचा होत नाही. जर आपण विचार करत असाल ना की भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त उत्पादन निर्माण करून देणारी ही दोन राज्य आहेत. इथले लोक खूप हुशार आहेत, इथले पॉलिटिकल्स खूप हुशार आहेत, पण हे यांचा माइंड मधला 90% जो काही ब्रेन वापरायचा आहे ना तो फक्त भ्रष्टाचारासाठी वापरतात. नाही तर जर क्वालिटीवरती जर काम करत असते ना तर हा मुंबई अहमदाबाद हायवे कधीही चांगलाच झाला असता. बट याच्यावरच्या समस्याही संपत नाहीयेत आणि या रस्त्यावरती कितीतरी प्रतिक्रिया आहेत, कितीतरी व्हिडिओ आहेत, पण ह्या रस्त्याचं काम होत नाही. फक्त ह्या रस्त्यावरती भ्रष्टाचार होतोय. त्याचं जिथं जास्त उदाहरण म्हणजे तुम्ही ह्या रस्त्यावरतून जर प्रवास केला तर तुम्हाला नक्कीच अनुभवायला भेटेल. आणि जर ते म्हणत असतील की आम्ही रस्त्यावरती काम करतोय तर मित्रांनो खोटं बोलायचं नाही. कारण महाराष्ट्र आणि गुजरातपेक्षा जास्त पाऊस पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यांमध्ये पडतो आणि त्या ठिकाणचे रस्ते एवढे क्वालिटी बाज आहेत तर त्याची जिती जागती उदाहरणं आहेत. भरपूर क्वालिटी बाज रोड आहेत आणि तिकडले प्रवास तिकडे गेल्यावरतीच समजतात. आपण जेव्हा ऑल ओव्हर इंडिया फिरतो त्यावेळेस आपल्याला त्या रस्त्यांचा अनुभव येतो आणि जिथं चांगलं आहे तिथं चांगलंच बोलतो आणि जिथं वाईट आहे ना मित्रांनो तिथं वाईटच बोललं पाहिजे. तर सरकारचं कधी डोळे उघडणार आहेत आणि ह्या रस्त्यावरची ट्रॅफिकची खड्ड्यांची समस्या दूर होणार आहे हे सरकारलाच माहिती.